मित्रांनो, माझं नाव शीतल आहे। जर तुम्ही तिरुपतीला पायी मार्गाने जाण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे। कसे जायचे, तिकीट दर्शनाचं कुठून घ्यायचं, किती दूर जावं लागेल, सोबत काय सुविधा असायला पाहिजे, छोटे मुलं असतील तर काय काळजी घ्यायची, या सर्व गोष्टी आज आपण सर्वात महत्त्वाचे सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल पायी जाण्याचे किती मार्ग आहेत। पायी जाण्याचे 2 मार्ग आहेत तिरुपतीसाठी, ज्याच्यामध्ये एक आहे श्रीवरीमित्तू आणि एक आहे आलीपेरीमित्तू। एक मार्ग आहे 2500 पायऱ्यांचा आणि एक मार्ग आहे 3500 पायऱ्यांचा। आज मी ज्या मार्गाने जाणार आहे तो आहे दूरचा मार्ग 3500 पायऱ्यांचा, जो 9 किलोमीटर आहे आणि त्याचं नाव आहे आलीपेरीमित्तू फुटपाथ। जर तुम्हाला आलीपेरी किंवा श्रीवरी मार्गाने पैदल यात्रा करायची असेल तर तुम्हाला रोज दुपारी 2:30 वाजता भूदेवी कॉम्प्लेक्स मध्ये किंवा श्रीनिवासा कॉम्प्लेक्स मध्ये तिकीट स्लॉट मिळेल, जो दुसऱ्या जे की आलीपेरी मार्गापासून अर्धा किलोमीटर जवळ आहे। कोणालाही विचारून तुम्ही तिथे पायी पोहोचू शकता। लाईनला लागावं लागेल भूदेवी कॉम्प्लेक्सला, तिथून पुढे तुम्हाला लाईनला लागून दर्शनाचं टोकन मिळेल, जे निशुल्क आहे, पूर्णपणे फ्री आहे। ते टोकन घेऊन तुम्ही पायी यात्रा करून रात्रीपर्यंत वरती पोहोचू शकता। वरती पोहोचल्यावर तुम्हाला तिथे रूम पण मिळू शकते। त्या टोकनद्वारे जर अवेलेबल असतील तर ते तुम्हाला रूम देतील। ती रूम घेऊन तुम्ही रात्री तिथे विश्राम करून दुसऱ्या दिवशी दर्शन घेऊ शकता। आणि जर तुम्हाला रूम नाही जरी मिळाली तरी पण तिथं राहण्याची सुविधा, मोठे मोठे हॉल किंवा मंदिराच्या परिसरामध्ये खूप सारी जागा आणि टॉयलेटची, अंघोळीची व्यवस्था आहे, जिथे तुम्ही आरामात हे तिकीट टोकन दोन्ही मार्गासाठी आहे। फक्त तिकीट टोकन घेताना तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचे हे सांगावे लागेल। आणि तिकीट टोकन घेण्यासाठी महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड सोबत ठेवावं लागेल आणि ज्यांचं तिकीट हवा आहे तो माणूस पण तिथे पाहिजे। 12 वर्षाखालील मुलांसाठी तिकीट लागत नाही। 12 वर्षांपेक्षा जास्त जे आहेत त्यांना आधार कार्ड सोबतच तिकीट टोकन निशुल्क मिळेल। परत एकदा सांगतेय, भूदेवी कॉम्प्लेक्स आणि श्रीनिवासा कॉम्प्लेक्स इथे तुम्हाला हे तिकीट स्लॉट दुपारी 2:30 वाजता मिळतील। ह्याचे टाइम सतत चेंज होत राहतात। सध्याचा टाइम 2:30 वाजताचा आहे। कधी कधी ह्या टाइम बदलून सकाळी 5:30 वाजता पण असू शकतो। ह्याच्यानंतर आता आपण जाऊया आलीपेरी स्टार्टिंग पॉइंटला, जिथे सर्व लोक नारळ फोडतात आणि कापूर जाळून याची करतात। त्या पॉइंटला आपण जाणार। आता सकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आलीपेरी स्टेप्स पॉइंटला पोहोचलेली आहे, जिथून आपण आलीपेरी पायी मार्गाने जाणार आहोत। पोहोचल्यावर हे आहे फ्री लगेज काउंटर आणि टॉयलेट। ह्या साईडला आपण आपले जे बॅग आणि चप्पल आहेत त्या फ्री लगेज मध्ये देऊ शकतो। हे बिलकुल निशुल्क आहे आणि वरती गेल्यावर आपल्याला लगेच हे मिळेल। मी तसं दाखवेल व्हिडिओ मध्ये। मी इकडे जात आहे। इथे पोहोचल्यावर आपलं सगळं सामान पिशवीमध्ये भरून त्याला एक टॅग लावला जातो आणि आपल्या फोटो सोबत स्कॅन केलं जातं। वरती गेल्यावरती हे सामान आपल्याला मिळतं। जर आपण लवकर पोहोचलो तर कमीत कमी 2 तासाच्या अंतराने हे सामान आपल्याला वरती मिळेल। ह्याच्या इथे आपल्याला काउंटर वगैरे दिसत आहेत। मी इथलं माझं सामान देऊन आता स्टेप्सच्या गेट पाशी जाणार आहे। माझं लगेज आणि सामान सबमिट केल्याच्या नंतर मी बाहेर येऊन जिथून पायऱ्या सुरू होतात त्या गेटकडे जात आहे। समोर तुम्ही पाहू शकता, इथून जाताना मी नारळ, फूल आणि कापूर हे सगळं साहित्य विकत घेतलेलं आहे। ह्या छोट्याशा गेटच्या समोर आणि मध्येही हे सगळं सामान मिळतं। हे घेऊन मी सरळ पायऱ्यांच्या पायथ्याशी जाणार आहे, आलीपेरी टू तिरुमला। आपण बघू शकता सर्व सामान इथे खूप इझिली अवेलेबल आहे। नारळ आणि कापूर घेऊन पुढे चालत असताना रस्त्याच्या खालून एक अंडरपास रोड आहे, तो क्रॉस केला की आपल्या पायऱ्या येतील आणि तिथे पायऱ्यांपाशी पोहोचलेली आहे आलीपेरी स्टार्टिंग पॉइंटला। इथं आता आपण नारळ फोडून आणि कापूर जाळून जो पण आपला संकल्प आहे, विश आहे, ती म्हणून पायऱ्या चढायला सुरू करू शकता। सकाळचे जवळपास 5:30 वाजलेले आहेत आणि त्यावेळेला इथे भरपूर गर्दी आहे। इथून सगळे सुरुवात करतात आणि ह्या पायऱ्या चढून आपण आता पुढे निघूया। या पायऱ्या चढून पुढे जाताना काहीसा खूप सुंदर असं कमानीचं गेट बनवलेलं आहे। अतिशय सुंदर असा हा व्ह्यू आहे आणि खूप रेखीव कोरीव कामाने इथे मूर्त्या काढलेल्या आहेत। आपण ह्या गेटच्या एंट्रन्सला सुरू करतोय। असे 3 गेट लागतील आपल्याला वरी पोहोचेपर्यंत। हा पहिला गेट आहे आणि जिथून अजून लोक काही कापूर जाळून पण पुढे जातात, नाही जाळला तरी पण चालतो। या गेटचा थोडासा खूप सुंदर असा व्ह्यू आपण बघू आणि मग पुढच्या वाटचालीला सुरुवात करू।
जाणून घेऊया या मंदिराचे महत्त्व. आलिपेरी पॉइंट वरील मंदिर हे तिरुमला वेंकटेश्वर मंदिराचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जाते. इथून पायी जाण्याच्या पायऱ्यांचा मार्ग सुरू होत. हे मंदिर भक्तांना तिरुमला यात्रेची सुरुवात करण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी आणि पायी यात्रेची पवित्र सुरुवात करण्यासाठी बनवण्यात आलेले आहे, जे एक शांत आणि आध्यात्मिक वातावरण प्रदान करते. आलिपेरी हे तिरुमलाकडे जाणाऱ्या मार्गाचे पायी किंवा मुख्य प्रवेशद्वार मानले जाते. येथून सुमारे 3,500 पायऱ्यांची आणि 9 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराची पायी यात्रा सुरू होते. तिरुमला येथील व्यंकटेश्वर मंदिरात जाण्यापूर्वी भक्त येथे दर्शन घेऊन, आशीर्वाद घेऊन आणि देवाचे स्मरण करत या यात्रेला सुरुवात करतात. पुराण कथेनुसार असेही मानले जाते की व्यंकटेश्वर तिरुचेन्नूरला जेव्हा यायचे, म्हणजे तिरुपतीमध्ये, तेव्हा इथे विश्राम करायचे, म्हणून हे ठिकाण खूप पवित्र मानले जाते. या मंदिरातून पुढे निघाल्यावर मी ब्रेकफास्ट केला, नाश्ता केला. सकाळी भूक लागली होती आणि खूप चालायचं होतं. जवळपास 9 किलोमीटर पेक्षा जास्त आपण चालणार आहोत. त्यासाठी मी पहिले खाऊन घेतलं आणि आता आपण बघतोय कुणीतरी खूप सुंदर अशी मन्नत पूर्ण करत आहे. प्रत्येक पायरीवरती कापूर जाळत हे 3,500 पायऱ्या चढणार असल्याचं दिसत आहे. हे खूप सुंदर असं दृश्य आहे. खूप लोक अशी मन्नत पण मागतात. आपल्या उजव्या बाजूला एक दिसत आहे कश्यप अवतारातले विष्णू. जसं की 10 अवतार आपण पाहिलेले असतील, त्याच्यातल्या पहिल्या अवताराचं खूप सुंदर असं मंदिर इथे आहे. ह्याच्यानंतर पुढे चालत आपण पोहोचलेलो आहोत. 200 पायऱ्या पूर्ण केलेला बोर्ड दिसत आहे सर्व लोकांसोबत सकाळी आणि आता पायऱ्या खूपच स्ट्रेट होत चाललेल्या आहेत. ज्या थोड्याशा चालल्या तरी पण खूप दम लागलेला आहे. 200 पायऱ्यांमध्येच खूप लोक थकून बसलेले आहेत. जसं की आपण ह्याच्यामध्ये पाहू शकतो, खूप चढाई आहे इकडे. माझा प्रवास 1 किलोमीटर पुढे गेलेला आहे आणि इथे वराह अवताराचं मंदिर पुन्हा भेटलेलं आहे, जे 10 अवतारातले एक आहेत. आणि आता पायऱ्यांचा चढ खूप वाढलेला आहे. ही चढण केवळ शारीरिक नसून मानसिक परीक्षेसारखी सुद्धा आहे. हा 9 किलोमीटर पेक्षा जास्तीचा पायी मार्ग खूपच विकट आहे. पायऱ्या चढताना गोविंदा गोविंदाचा गजर कानावर पडतो, ज्यामुळे थकवा दूर होतो आणि भक्तिभावाने भरलेले वातावरण तिथे निर्माण होते. पहाटेच्या वेळी इथले वातावरण अत्यंत प्रसन्न आणि शांत असते. दाट झाडी, पक्ष्यांचा आवाज आणि डोंगरावरून वाहणारा गार वारा भक्तांना नवी ऊर्जा देतो. आलिपेरीची पायी चढण हा केवळ प्रवास नसून परमेश्वराच्या दर्शनासाठी केलेली एक भक्तिपूर्ण साधना मानली जाते. इकडे हा अनोखा प्रकार पाहायला मिळेल, जिथे महिला प्रत्येक पायरीला कुंकू लावत देवाला एका प्रकारे प्रणाम करत 3,000 पायऱ्या चढतात. हे एक अद्भुत दृश्य आहे. चालत आपण जवळपास 1,800 पायऱ्यांनी वरती चालत आलेलो आहोत आणि इथे आपल्याला तिसरा वामन अवतार यांचे मंदिर भेटलेले आहे. हे मंदिर खूप सुंदर आणि रेखीव बनवलेले आहेत आणि 10 अवताराला सिद्ध करतात. थोडीशी भूक लागली म्हणून मी इथे आईस्क्रीम घेतलेली आहे. ही खाऊन मी परत पुढच्या प्रवासाला निघणार आहे. तिरुमला येथील आलिपेरी मार्गाने आपण जात आहोत आणि पायी जाणाऱ्या भाविकांसाठी वाटेत अनेक खाण्याची दुकाने, छोटे स्टॉल्स आणि पिण्याच्या पाण्याची फ्री व्यवस्था आहे. हा मार्ग साधारणपणे खूप लांबीचा असून पायऱ्या असून चढण असून जागोजागी पाण्याची व्यवस्था, ठराविक अंतरावर चहा, कॉफी, बिस्किटची दुकाने, नाश्ता, अन्न. 2,000 पायऱ्यांची यात्रा पूर्ण केलेली आहे आणि अजून चढाई वाढत चाललेली आहे. म्हातारे आणि तरुण मुलं सगळे सोबत चालताना दिसत आहेत गोविंदाच्या गजरामध्ये. मी तुम्हाला दाखवते कसा व्ह्यू दिसतो तो बाजूने. एकदम निसर्गमयी वातावरण, लोकांचा गाजर आणि तिथे माकडं वगैरे सगळ्या प्रकारचे प्राणी आजूबाजूला आरामात दिसतील तुम्हाला. इकडे मार्ग थोडासा छोटा अरुंद झालेला आहे आणि चढाई खूप जास्त आहे. इथून पुढे थोडेसे नाश्त्यासाठी चहाची आणि फळांची दुकाने आहेत आणि 2 नंबरचं आलिपेरी पदला मंडपम
लागलेलं आहे, म्हणजे 2 नंबरचं मंदिर आणि गेट, त्याला मंडपम असं म्हटलं जातं, हे लागलेलं आहे. आणि हे खूप पुरातन आणि ऐतिहासिक मंदिर आहे, जिथून आपण पुढे जाणार आहोत. इथेही व्यंकटेश्वरा स्वामी कदाचित विश्राम करत असावेत, यासाठी इथून यांचा आशीर्वाद घेऊन इथे कापूर जाळून आपण पुढची यात्रा परत सुरू करणार आहोत. तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागच्या साईडला किती सुंदर नक्षीदार असं हे मंदिर आहे. इथून पुढे जावंसच नाही वाटत असं इथलं वातावरण आणि ही नक्षीकाम आणि मंदिर आहे. इथल्या दवाखान्याची पण सुविधा आहे, जे निशुल्क आहे. तिथे यांचे गेट आहेत किंवा महाप्रवेशद्वार आहेत. तिथे दवाखाना, 24 अवर्स हेल्पलाईन नंबर्स, वॉशरूम्स, टॉयलेट्स आणि आराम करण्यासाठी आरामदायक अशी पुष्कळ जागा सोडलेली आहे, जिथे तुम्ही एकदम आरामात बसून थोडा वेळ झोपूही शकता अशी व्यवस्था केलेली आहे. खाण्यापिण्याचे स्टॉल्स लागलेले आहेत आणि जिथे आपण आता पोहोचलेलो आहेत या महाप्रवेशद्वाराच्या दुसऱ्या बाजूने गेल्यावर तिथे काही गाईडलाईन लिहिलेल्या आहेत. त्या मोठ्या, जे 60 वर्षांपेक्षा जास्त आहेत त्यांच्यासाठी आहेत. त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी लगेच डॉक्टरांना दाखवावं, स्वतःची काळजी घ्यावी. लहान मुलांनी सर्वांनी सोबत राहावं. आता हा वाईल्ड एरिया असल्यामुळे इथे कुठलेही जनावर कुठल्याही साईडनी येऊ शकतात. आणि पाणी पित राहावे, हायड्रेट राहावे. बरं वाटत नसेल तर यात्रा तिथेच थांबवावी, पुढे जाऊ नये, अशा ह्या गाईडलाईन लिहिलेल्या आहेत. इथे खाण्यासाठी खूप मोठं कॉम्प्लेक्स आहे. सगळ्या प्रकारचं जेवण इथं मिळतं. मुलांसाठी सगळ्यांसाठी सोयीस्कर अशी ही जागा आहे. वॉशरूम, टॉयलेटची पण इथे व्यवस्था आहे आणि थोडा वेळ एखादा तास आराम करूनही तुम्ही पुढे निघू शकता अशी पण इथे सोय केलेली आहे. देवस्थानमद्वारे इथे फ्री पाणी प्रसादम, जल प्रसादम ची सोय आहे. इथून तुम्ही बॉटल भरून पाणी सोबत घेऊ शकता, फ्री आणि एकदम थंड पाणी इथे असं भक्तगणांसाठी ठेवलेलं आहे. इथे खूप लोक पाणी पिऊन आराम करत आहेत आणि इथून थोड्याच वेळामध्ये आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघू. खूप जास्त थकलेले असल्यामुळे पाणी पिऊन हातपाय धुवून थोडासा आराम करून झालेला आहे आणि पोटपूजा ही झालेली आहे. आणि आपण जवळपास 2000 पेक्षा जास्त पायऱ्यांच्या पुढे आलेलो आहोत आणि इथे 4थं दश अवतारामधील परशुराम यांचं मंदिर लागलेलं आहे, जे की खूपच सुंदर आहे. आणि परशुरामाची प्रतिमा स्थापित केलेली इथे या मंदिरामध्ये आहे, जे मी दाखवत आहे तुम्हाला. बघा, खूप सुंदर दिसत आहे. सगळं लोकांनी कुंकू वगैरे लावून लाल करून टाकलेलं आहे. हे परशुराम लिहिलेलं आहे की इथून जंगलातले प्राणी सगळे कधीही येऊ शकतात, सो स्वतःची काळजी घ्या आणि त्यांना खायला घालू नका जरी दिसले. आतापर्यंत आपण 2180 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. चढाई पूर्णपणे संपलेली आहे आणि आता फ्लॅट रूट सुरू झालेला आहे. 2100 पायऱ्यावरती दिसत आहेत आपल्याला बोर्डवरती आणि इथून फ्लॅट रूट सुरू झालेला आहे. आता फ्लॅट जवळपास आपल्याला 5 किलोमीटर पर्यंत चालायचे आहे. 4 किलोमीटर मध्ये आपण 2180 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत आणि राहिलेल्या 5 ते 6 किलोमीटर मध्ये आपल्याला राहिलेल्या 1000 पायऱ्या पूर्ण करायच्या आहेत. चालत चालत येत आपण पोहोचलेलो आहोत अजून एक अवतार, जो की विष्णूचा राम अवतार आहे. खूपच सुंदर आणि रेखीव अशी इथे रामाची मूर्ती बघायला मिळतीये. मंदिरासोबत पूर्ण रस्त्यामध्ये आपल्याला दश अवतार पाहायला मिळणार आहेत. मंदिरात दर्शन घेऊन आपण पुढे निघूया. पुढे मी तुम्हाला दाखवते. फ्लॅट रस्ता सुरू झालेला आहे आणि सगळे लोक आरामात चालत आहेत, पण सगळे एवढे थकलेले आहेत. पायी चालत जात दोन्ही बाजूंनी बसण्यासाठी अतिशय उत्तम अशी सुविधा केलेली आहे. खूप सुंदर आणि मनोरम वातावरण आहे. बाजूला निसर्ग, सुंदरगार वारा, पक्ष्यांचा आवाज आणि एकदम नॅचरल एन्व्हायरमेंट आहे. आणि सगळ्या वयोगटातील लोक इथे आपल्याला सोबत मिळतील. मी तुम्हाला दाखवतेय मागे पुढे. आणि चालत चालत आपण 2500 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. मध्ये मध्ये थोड्या 2-2, 3-3 पायऱ्या आणि फ्लॅट असंच आता जाईपर्यंत राहणार आहे. पुढे चालत चालत आपल्याला इथे जंगली जनावर पण पाहायला मिळतील, ज्याच्यामध्ये नीलगाय या नावाचा प्राणी, जो की वाईल्ड ॲनिमल आहे. बघा किती सहज इकडे फिरत आहे आणि कोणालाही काहीही हानी पोहोचवत नाही. इथं स्ट्रिक्ट वॉर्निंग दिलेली, कुठल्याही ॲनिमल्सला कुठलंही फूड देऊ नका, नाही तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. प्लीज कृपया ही गोष्ट लक्षात ठेवा. आपण ही रानटी नीलगाय पाहिली. त्याच्यानंतर इथे पोस्टर दिसत आहे. इथे दाखवलेलं आहे चित्ता किंवा लायन ह्या प्रकारचे ॲनिमल सुद्धा येऊ शकतात. त्यावेळेस तुम्ही ग्रुपमध्ये राहायला पाहिजे आणि एकट्याने समोर नाही जायचं. पुढे चालत गेल्यावर आपल्याला दिसत आहे अजून एक
कृष्ण अवतार म्हणजे नारायण विष्णू यांचा अवतार, ज्याचं एक बहुत सुंदर मूर्ती आणि मंदिर इथे आहे, तो आहे नरसिंह अवतार. नरसिंह अवतार हा विष्णूनी घेतलेला भक्त प्रल्हादची रक्षा करण्यासाठी आणि हिरण्यकपासूचा वध करण्यासाठी. टेम्पल म्हणजे हनुमान मंदिर, बेडी हनुमान म्हणून सुद्धा यांना ओळखलं जातं, अंजनेय बेडी म्हणूनही ओळखलं जातं, बालाजी म्हणून पण ओळखलं जातं. ह्या मंदिरात पोहोचलेलो आहेत. येथे 200 फूट अशी उंच एक हनुमान, बालाजी, मारुती यांची मूर्ती आणि खाली एक छोटस मंदिर आहे जे खूप सुंदर आहे. इथे खूप लोक मन्नत मागतात आणि मन्नतची घंटीही बांधतात. हनुमान मंदिरामध्ये दिवा लावून आणि दर्शन घेऊन थोडासा आराम करून पाणी वगैरे पिऊन मी पुढच्या प्रवासाला निघणार आहे. मारुतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोडा वेळ विश्राम करून पाणी पिऊन मी देवाजवळ दिवा वगैरे लावून पुढे निघालेली आहे. पुढे तुम्ही पाहताय खूप सुंदर अशी दगडाची ऐतिहासिक कमान आहे, त्याच्यातून आपल्याला पुढे जायचे आहे. पुढे पायऱ्या दिसत आहेत. अशाच थोड्या थोड्या पायऱ्या आणि थोडासा फ्लॅट जमीन ह्याच्या सोबतच आपल्याला इथून पुढचा प्रवास करायचा आहे. आपला अजून एक गेट येणार आहे, कमान येणार आहे, ऐतिहासिक मंदिर येणार आहे. तिथपर्यंत अशाच पायऱ्या राहतील, त्याच्यानंतर परत चांगल्या पायऱ्या सुरू होतील. चला बघूया पुढे काय आहे. साठी ही विश्राम व्यवस्था बनवलेली आहे. दोन्ही बाजूंनी आपण आरामात बसून आराम करून पुढे चालू शकतो. नामस्मरण करत करत गोविंदा गोविंदा ह्या नाम जपासोबत आपण पुढे निघालेलो आहोत. कटा मंडपम ह्या कमानीचं नाव आहे आणि ही विश्रामासाठी आहे. इथून पुढे आपण चालत जाणार आहोत आणि ह्या पायऱ्या इथे संपणार आहेत आणि पूर्णपणे जमीन म्हणजे फ्लॅट रस्ता लागणार आहे. तिथून आपण तिरुपतीवरून येणाऱ्या उतरत्या रस्त्याला लागणार आहोत आणि त्याच्या अगोदर अजून एक मंडपम येणार आहे. त्या मंडपम मधून गेल्याच्या नंतर आपल्याला एक लोखंडी पुलाचा रस्ता लागेल. तिथून आपण रोड क्रॉस करून रस्त्याच्या कडीकडीने बनवलेल्या पायी मार्गाने पुढे जाणार आहोत. आपण आतापर्यंत 2840 ते 50 पायऱ्या पूर्ण केलेल्या आहेत. हा मंडपम क्रॉस केल्यानंतर आपण रस्त्याने चालणार आहोत. पुलातून जाऊन आपण रस्त्याच्या फुटपाथच्या साईडला पोहोचतोय आणि खूपच सुंदर असं दृश्य आहे. एका साईडनं पूर्ण पहाड आहे, बाजूने गाड्या जातात आणि आपण एका छताखालून टेंट खालून चालत आहोत. साधारण सकाळचे 9:30 10:30 असे वाजलेले आहे. बाजूने खोल दरी आणि एका बाजूने उंच पहाड, असं खूप मनोरम दृश्य वातावरण आहे. पण पाय खूप दुखत आहेत आणि इकडे बसायला पण जागा नाही आणि पूर्ण 3 किलोमीटरच्या रस्त्यात पिण्यासाठी पाणी पण नाहीये. आता आपण पोहोचलेलो आहोत अशा ठिकाणी ज्या ठिकाणाचा व्ह्यू पाहण्यासाठी मी फारच उत्सुक होते आणि इथे मला एकदा तरी यायचं होतं. खूप साऱ्या रील्स मी पाहिल्या होत्या. एका साईडनी फुटपाथ, एका साईडनी गाड्या येतात आणि समोर एक मंडपम म्हणजे एक मंदिर कमान जिथून आपण एंटर करणार आहोत आणि ते खूपच सुंदर आहे आणि तिथे काहीतरी गाईडलाईन्स पण लिहिलेल्या आहेत ज्या की पायऱ्या स्ट्रेट आहेत, म्हाताऱ्या लोकांनी जाऊ नये, मुलांना घेऊन सावकाश जावं. हा सीन पाहण्यासाठी मी इथपर्यंत पोहोचले आहे आणि खूपच मनोरक आणि सुंदर आहे. जवळपास दुपारचे 11:30 वाजत आलेले आहेत. खूप जास्त उशीर झालेला आहे. व्हिडिओ काढत आल्यामुळे मला उशीर झाला, नाही तर साधारण 4 ते 5 तासामध्ये आपण हा पूर्ण रस्ता कव्हर करू शकतो. इथून जाताना ह्या 100 पायऱ्या ज्या समोर दिसत आहेत त्या पायऱ्यांनी गुडघ्याने चालून जाण्याची प्रथा आहे. ज्यांची मन्नत मागितलेली आहे किंवा ज्यांचा संकल्प आहे त्याच्यानुसार ते 100 पायऱ्या गुडघ्यांवरती चालून पुढे जातात. ही कमान पण खूप सुंदर आहे, बघण्यासारखी आहे आणि खूपच सुंदर आणि अमेझिंग असं इथं फिलिंग येत आहे. बघा, आपण बघू शकतो खूप सारे लोक इथून जवळपास 80% लोक हे गुडघ्याने चालून जात आहेत. ह्या फक्त 100 पायऱ्या आहेत आणि याच्यानंतर परत फ्लॅट 2 किलोमीटर तिरुपती आहे. तिथपर्यंत आपल्याला फ्लॅट रस्त्याने जावं लागणार आहे. ऊन खूप पडलेलं आहे, पाण्याची सोय नाहीये रस्त्यावरती. कृपया अगोदरच बॉटल भरून सोबत ठेवा. जर मुले असतील तर खाण्याच्या गोष्टी सोबत ठेवा, कारण जेव्हा फ्लॅट रस्ता लागतो तेव्हा फळ फ्रूट खाण्याच्या सोयी सगळ्या बंद झालेल्या आहेत. कुठे स्टॉल हॉटेल काहीही नाही, इव्हन पाणी पण मिळत नाही. माझ्याकडे बॉटल नव्हती आणि मला खूप जास्त त्रास झाला, पण ठीक आहे. व्यंकटेश्वर स्वामीच्या दर्शनाला जाण्यासाठीच्या ह्या शेवटच्या कंटिन्यू अशा 100 पायऱ्या आहेत. म्हणून इथं गुडघ्याने चालून जातात आणि पायी जाण्याची यात्रेचं महत्व म्हणजे हे आहे की 7 पहाड्या क्रॉस करून आपण देवापर्यंत पोहोचतो. हा सर्वात मोठा संकल्प आणि उद्देश असतो पायी जाण्याचा.
आता आपण सगळा प्रवास संपत आलेला आहे आणि आपण 3300 पायऱ्यांचा प्रवास पूर्ण करून फक्त 250 पायऱ्या राहिलेल्या आहेत. एवढ्या संपवून जवळपास सकाळचे 12 वाजत आलेले आहेत आणि आता आपण शेवटाला पोहोचलेलो आहोत. पण एवढ्याच 250 पायऱ्यांसाठी जवळपास 1 ते 1.25 किलोमीटर आपल्याला चालत जावं लागणार आहे आणि शेवटच्या पायरीपाशी पोहोचून आपला संकल्प पूर्ण करून पायरीपर्यंत पोहोचणार आहोत. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून कमेंटमध्ये सांगा कसा वाटला तुम्हाला माझ्यासोबतचा प्रवास. आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर बिंदास कमेंटमध्ये विचारा. मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय करेन. गोविंदा गोविंदा. दिसत आहे ती शेवटची पायरी आहे. इथं देवाला नमस्कार करून आपण आपला प्रवास संपूया. गोविंदा गोविंदा.